आपण हिंदी महासागराची जी तळरचना जी आहे त्या हिंदी महासागराच्या तळरचनेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करतो आहे. आता हिंदी महासागराची तळरचना जी आहे ती हिंदी महासागराची तळरचना कशा प्रकारची आहे याविषयी आपण मागच्या पिरियडला आपण चर्चा आपण केलेली आहे. ते थोडी आपण रिव्हिजन करून घेऊ आणि पुढचा जो भाग जो आहे हा पुढचा भाग आपण सुरुवात आपण करूया की हिंदी महासागराचा आपण अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासक्रमाला जे 3 महासागरांचा अभ्यास जो आहे म्हणजे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर हे जे 3 महासागर जे आहे या 3 महासागरांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करतो आहे. त्याच्यापैकी आपण पहिला आपण अभ्यास केला आहे अटलांटिक महासागर आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर हे पॅसिफिक महासागर जे आहे ते पॅसिफिक महासागराची रचना आपण अभ्यास केली आहे आणि हिंदी महासागराची तळरचना जी आहे त्या हिंदी महासागराच्या तळरचनेच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. आता हिंदी महासागराच्या हे आपण अभ्यास करत असताना याच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला आहे. खोलीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण खोलीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला की हिंदी महासागराची खोली कशा प्रकारची आहे, किती खोली आहे आणि किती टक्के क्षेत्र जे आहे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे ते आपण मागच्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर हिंदी महासागराची वैशिष्ट्ये आपण अभ्यास करत होतो की हिंदी महासागराचे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये 3 प्रकारचे वैशिष्ट्य आपण अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये 3 वैशिष्ट्य म्हणजे कोणकोणते तर हिंदी महासागराच्या तळरचनेचा आपण अभ्यास करत असताना सुरुवातीला पहिलं जे वैशिष्ट्य आपण अभ्यास केलं ते म्हणजे भूखंड मंच किंवा खंडांत उतार जे आहे आपण भूखंड मंच किंवा समुद्रपूर जमीन जी आहे ही समुद्रपूर जमिनीचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केलेला आहे की आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारं आपण हे जे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागराची जी समुद्र बुडाची जी जमीन जी आहे ही समुद्र बुडाची जमीन कशा प्रकारची आहे त्याविषयी सविस्तर अशा प्रकारची माहिती जी आहे ही सविस्तर अशा प्रकारची माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ही समुद्र बुडाचा कशा प्रकारचं कुठून कशा प्रकारचा विस्तार आहे त्याची रुंदी कशा प्रकारची आहे हे आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण याच्यामध्ये आपण केलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यास करत होतो की हे जे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागराच्या तळरचनेचा आपण अभ्यास करत असताना हिंदी महासागराच्या तळावर हिंदी महासागराचे हे जे तळ जे आहे ह्या तळरचनेवर जे पर्वतीय रांगा ज्या आहे ह्या पर्वतीय रांगा किंवा हे जे डोंगर रांगा ज्या आहे ह्या डोंगर रांगांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला होता की जशा प्रकारचे अटलांटिक महासागरामध्ये जशा प्रकारचे मिड अटलांटिक जी रांग जी गेलेली आहे मध्य अटलांटिक जी रांग जी गेलेली आहे तशाच प्रकारची रांग सुद्धा ह्या हिंदी महासागरामध्ये आपण आज पाहावयास मिळते आहे. आणि ही जी हिंदी महासागरामध्ये ही जे पर्वतीय रांगा ज्या आहे ह्या ज्या रांगा ज्या आहे ह्या कशा प्रकारच्या आहे याच्या संदर्भामध्ये आपण माहिती आपण मागच्या वेळेस आपण करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जर आपण हे जे मध्यवर्ती ही जी जलमग्न पर्वतीय रांग जी आहे ह्या जलमग्न पर्वतीय रांगांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना याच्यामध्ये आपण बघितलं की कोणकोणत्या प्रकारच्या जलरांगा ज्या आहे आपण पर्वतीय रांगा ज्या आहे ह्या पर्वतीय रांगा आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याच्यामध्ये पहिली आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं होते की जी लक्षद्वीप किंवा चांगोस रीज जी आहे ही लक्षद्वीप आणि चांगोस रीज ही कुठे आहे कशा प्रकारचं आहे आणि कोणत्या कोणत्या बेटाकडे जाते त्याची लांबी किती आहे रुंदी किती आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि त्याची खोली जी आहे ही खोली किती आहे ते आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. त्याचबरोबर चांगोस सेंट पॉल रीज आपण बघितली होती ती किती अंशावर आपल्याला पाहायला मिळते आहे ही जी 0 ते 30 दक्षिणाक्ष वृत्ताच्या दरम्यान ही जी रांग जी आहे ही रांग आपल्याला पाहावयास मिळते. त्याचे लांबीच्या संदर्भामध्ये आपण विचार आपण केला होता. त्याचबरोबर जाडीच्या संदर्भामध्ये रुंदीच्या संदर्भामध्ये आपण विचार जो आहे हा विचार आपण केला होता की ही जी मध्यवर्ती पर्वतीय रांग जी आहे ह्या मध्यवर्ती पर्वतीय रांगेचा म्हणजे हिंदी महासागराच्या तळरचनेवर असणारी तळावर असणारी जी मध्यवर्ती पर्वतीय रांग आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केला होता. त्याचबरोबर एम्स्टरडॅम सेंट पॉल पठार आपण म्हणतोय हा एम्स्टरडॅम जो हे जे सेंट पॉल पठार जे आहे हे कुठे आपल्याला पाहावयास मिळते आहे की त्याची एकूण लांबीच्या संदर्भामध्ये किंवा हे जे पठार जे आहे हे पठार कशा प्रकारचे त्याची किती किलोमीटर रुंदी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण केला होता. त्याचबरोबर हे जे करग्युलेन गासबर्ग जे आहे ही जी रीज जी आहे किंवा हे जे कटक जे आहे ह्या कटकाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण केला होता की
ह्याची खोली किती आहे, त्याची रुंदी किती आहे, किती जी रीच जी आहे, जे कटक जे आहे, कटक किती लांबीचं आहे, किती खोलीवर आपल्याला पाहायला मिळत आहे, हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केला होता. त्यानंतर आपण अभ्यास केला होता ते म्हणजे कुठलं इंडियन अटलांटिक क्रीज किंवा इंडियन अटलांटिक कटक ही किंवा भारतीय अटलांटिक कटक जे आहे, ह्या कटकाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केला होता की हे कशा प्रकारचं आहे, हे जे कटक जे आहे हे कटक कुठं आहे, किती अंशावर आपणास पाहावयास मिळते आहे, किती रेखावृत्तावर आपणास पाहावयास मिळतं आहे, त्याच्या संदर्भामध्ये हे आपणास हे आपण बघितलं होतं आणि ते कुठल्या जमिनीमध्ये विलीन होत आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला होता. त्याचबरोबर 6वा आपण अभ्यास केला होता ते म्हणजे कुठलं हे जे मुख्य पर्वतीय रांगा ज्या आहे, ह्या मुख्य पर्वतीय रांगेचा म्हणजे हिंदी महासागराच्या तळभागावर असणारी ही जी मुख्य पर्वत रांगे ज्या आहेत, त्या मुख्य पर्वत रांगेमध्ये सुद्धा अनेक अशा प्रकारच्या ज्या रांगा ज्या आहे ह्या रांगा गेलेल्या आपणास पाहायला मिळतात आणि त्या आफ्रिकेकडे आणि हे जे भारताकडे भारतीय किनाऱ्यापर्यंत गेलेले आपणास पाहायला मिळत आहे मध्यवर्ती पर्वतीय रांग. आणि त्याच्यामध्ये कोणकोणती रांग आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये हे जे साक्रोटो किंवा हे जे चांगोस ही जी रीच जी आहे किंवा हे साक्रोटो चांगोस कटक आपण म्हणतोय, हे कुठं आपल्याला पाहायला मिळतंय की ही जे 5 दक्षिण अक्षवृत्ताजवळ हे जे वायव्य दिशेने जे साक्रोटो रीज जे आहे, हे साक्रोटो रीज किंवा हे जे कटक जे आहे हे कटक गेलेलं आहे आणि त्याचं आफ्रिकेकडे आफ्रिकेच्या पूर्वेकडे केप गार्ड पर्यंत हे जे पसरलेलं हे जे आहे हे जे कटक जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जे आहे अभ्यास केला होता की ते किती मीटर खोलीवर आपल्याला पाहायला मिळते, तर 4000 मीटर खोलीवर आपल्याला हे डोंगरांग जे आहे ही डोंगररांग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सेसिलिस नावाची ही जी डोंगररांग आपण अभ्यास केली होती की सेसिलिस डोंगररांग जी आहे ही डोंगररांग कुठं आपल्याला पाहायला मिळते की हे जे विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्ताच्या दक्षिणेला म्हणजे 18 दक्षिण अक्षवृत्तावरील जी रांग जी आहे ती रांग म्हणजे 1280 किलोमीटर अंतरावर असणारं अक्षवृत्तावरील ही जी रांगेच्या खाली 1280 किलोमीटर अंतरावर असणारी ही जी रीच जी आहे ह्या रीचच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे ह्या अभ्यास आपण केला होता. त्याचबरोबर मादागास्कर रीज आपण अभ्यास केले होते की हे जे मादागास्कर बेट जे आहे ह्या मादागास्कर बेटाच्या दक्षिणेमध्ये असणारी ही जी रीच जी गेलेली आहे, ही जे कटक जे गेलेले आहे त्याला हे समुद्रपूर जमिनीमध्ये आपण पाहतो की ही जी जमीन जी आहे ही रुंद होत जाते आणि नंतर दक्षिणेकडे मादागास्कर रीज म्हणून त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसले. तर ह्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा किंवा ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण मागच्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये करून घेतलेली होती. त्याचबरोबर प्रिन्स एडवर्ड क्रोझेट रीज जे आहे, प्रिन्स एडवर्ड क्रोझेट रीज हे आपल्याला कुठं पाहायला मिळते, तर 48 दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आणि 55 पूर्व ते 45 पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान आपल्याला ही जी एडवर्ड क्रोझेट रीज जी आहे ही एडवर्ड क्रोझेट रीज आपणास पाहावयास मिळते. त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण केली होती. त्यानंतर 90° हे जे आहे ही जे 90° पूर्व रेखांश रीज आपण म्हणतोय, ही जी 90° ही जी पूर्व रेखांश रीज आहे किंवा हे जे कटक जे आहे हे बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागातून पर्वताच्या दिशेत पूर्वेस एक समांतर अशा प्रकारची ही जी पर्वतीय रांग गेलेली आहे यालाच आपण काय म्हणतो 90° पूर्व रेखांश रीज असं सुद्धा आपण याला आपण म्हणतोय. त्याचबरोबर शेवटचं आपण बघितलं होतं ते म्हणजे कुठलं कालर्सबर्ग रीज आपण अभ्यास केली होती. ही जी कालर्सबर्ग रीज आपल्याला कुठं पाहायला मिळते आहे, तर ही जी कालर्सबर्ग रीज जी आहे ही कालर्सबर्ग रीज आपल्याला हिंदी महासागरामध्ये म्हणजेच काय अरबी समुद्रात कालर्सबर्ग रीज आहे आणि त्यामुळे अरबी समुद्राचे 2 भाग होतात. म्हणजे या ठिकाणी हे जे अरबी समुद्र जे आहे या अरबी समुद्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हे अरेबियन सी आपण म्हणतोय, याचे 2 भाग होताना आपल्याला दिसत येत आहे आणि एक वायव्य दिशेला ही रांग आपल्याला जाताना आपल्याला दिसते येते, वायव्य दिशेकडे ही एक डोंगर रांग जाताना आपल्याला दिसते येते आणि वायव्य दिशेत ही रांग जाते आणि अरुंद ही जी रांग जी आहे ही रांग वायव्य दिशेत ही रांग अरुंद असून ती चांगोस रीज म्हणून रुंद होत जाताना आपल्याला दिसून येते. त्याची खोली जी आहे ती खोली किती आपणास पाहायला मिळते, तर 2200 ते 3000 मीटरच्या दरम्यान आपल्याला याची खोली जी आहे ही खोलीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा जी आहे किंवा माहिती जी आहे ही माहिती आपल्याला सांगता येते. म्हणजे अशा प्रकारचे हे आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास आपण केला होता. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कुठला आहे भंग विभाग आपल्याला अभ्यास करायचा आहे. भंग विभाग किंवा आपण पाहत की फॉल्टिंग आपण म्हणतोय की हे जे फॉल्ट जे आहे ह्या हिंदी महासागराच्या ही जी तळरचना जी आहे ह्या तळरचनेवर असणारी ही जी पर्वतीय रांग जी आहे
ह्या पर्वतीय रांगेवर वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते किंवा भंग। ही जी पर्वतीय रांग जी आहे ही पर्वतीय रांग सलग आपल्याला पाहावयास मिळते, परंतु मध्ये मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये विखंडता निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते। हे बघा, जे विखंडता निर्माण झालेली याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते। आता ही खंड विभंग जे आहे, हे भंग विभाग जे आहे किंवा विखंड जे आहे, हे विखंड विभाग कोणकोणते आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येत आहे की हे जे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागरामध्ये 3 प्रकारचे भंग जे आहे हे 3 प्रकारचे भंग आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्याच्यामध्ये पहिला जे भंग आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठला आहे, मेलव्हिल भंग आपण म्हणतोय। हा जो पहिला जो आहे मेलव्हिल भंग, अशा प्रकारचा आपल्याला हा पहिला आपल्याला सांगता येते। म्हणजे विखंड जे आहे हे विखंड निर्माण झालेला आहे किंवा खंड जे आहे हे खंड निर्माण झालेला आपण पाहावयास मिळते। त्याचबरोबर डायमेटिक भंग विभाग जे आहे, हा डायमेटिक विभाग हा जो डायमेटिक जो आहे हा डायमेटिक भंग विभाग म्हणून त्याला सांगता येते। आणि त्यानंतर हे जे पुढचं जे आहे ते म्हणजे कुठलं आहे, ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिका भंग जे आहे हे ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिका भंग याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते। या ठिकाणी हे भंग निर्माण झालेले याच्यामध्ये ही पर्वतीय रांग जी आहे, परंतु इथून इथं खाली जर आपण बघितलं तर भंग हे निर्माण झालेलं आहे। ह्याच्यामध्ये काय निर्माण झालेलं आहे, अटलांटिक ह्याच्यामध्ये विसंवाद जे आहे विसंवाद निर्माण झालेले आपणास पाहायला मिळते। सलग अशा प्रकारची भूमी जी आहे, सलग अशा प्रकारची भूमी आपणास दिसून येत नाही। त्याच्यामध्ये जे खंड जे आहे हे खंड पडलेले आपणास पाहिजे। खंड निर्माण झालेले म्हणजे काय की त्या ठिकाणी मोठ्या अशा प्रकारचे डोह किंवा गर्ता जे आहेत ह्या गर्ता निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे। त्याचबरोबर आपल्याला तिसरं जे कारण जे आपल्याला बघायचं आहे, म्हणजे आतापर्यंत आपण हिंदी महासागराची तळरचना आपण अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण 2 घटकांचा आपण अभ्यास केलाय, 2 वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलाय। आणि हे वैशिष्ट्य म्हणजे कुठले, एक जे आहे ते भूखंड मंच किंवा आपण अभ्यास केलाय ते म्हणजे कुठले, समुद्रपूर जमिनीचा आपण पहिल्याचा आपण अभ्यास केलाय। दुसरा आपण काय अभ्यास केलाय की दुसरे ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केला आहे ते म्हणजे पर्वतीय रांगा जे आहे भूमध्य आपण सागरी पर्वतीय रांग जे आहे ह्या सागरी पर्वतीय रांग हिंदी महासागरातील सागरी पर्वतीय रांग जे आहे हा घटक आपण अभ्यास केलाय। आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कुठलं आहे, बेसिन आपल्याला अभ्यास करायचा आहे। बेसिन आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता हे जे बेसिन जे आहे हे बेसिन कशा प्रकारचं आहे, बेसिनच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना किंवा माहिती आपल्याला करून घेत असताना हे बेसिन म्हणजे काय, बेसिन म्हणजे यालाच आपण काय म्हणतोय, ही जी समुद्र तळ रचना जी आहे ह्या समुद्र तळ रचनेवर असणारं जे सागरी मैदान जे आहे त्या मैदानाला आपण काय म्हणतोय, बेसिन अशा प्रकारचं आपण म्हणतोय। आता हे जे सागरी मैदान जे आहे आपण ही जी पूर्ण आशिया खंडाचा भाग आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे। ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग आपल्याला पश्चिमेकडील आशिया खंड जे ऑस्ट्रेलिया खंड जे आहे पश्चिमेकडील ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग याच्यामध्ये दाखवलेला आहे। त्याचबरोबर आफ्रिका खंड जे आहे त्या आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील जी सागर किनारपट्टी जी आहे ह्या सागर किनारपट्टी आणि हा सागरी भाग जो आहे ह्या सागरी भागाचा नकाशा जो आहे हा सागरी भागाचा नकाशा ह्याच्यामध्ये दाखवला गेलेला आहे। आता आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या दरम्यान हे जे आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे जे खंड जे आहे ह्या खंडाच्या दरम्यान असणारा हा जो महासागर जे आहे ह्या महासागरामध्ये असणारी जे सागरी मैदान जे आहे त्या सागरी मैदानाच्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे, माहिती जी आहे ही माहिती आपणास याच्यामध्ये आपल्याला करावायची आहे। याच्यामध्ये आपल्याला करायची आहे, माहिती करून घ्यायची आहे की हिंदी महासागराची तळरचना ही कशा प्रकारची आहे। हे आपण अभ्यास करत असताना मागच्या वेळेस आपण याच्यामध्ये आपण बघितलं की हिंदी महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे समुद्र गोड जे आहे किंवा भूखंड मंच जे आहे हा भूखंड मंच कशा प्रकारचा आहे, कोणत्या भागामध्ये रुंदी जास्त आहे, कोणत्या भागामध्ये रुंदी कमी आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण केला। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा घटक आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे पर्वतीय रांगांचा आपण अभ्यास करत होतो। म्हणजे हे हिंदी महासागराच्या तळरचनेवर असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतीय रांगा ज्या आहेत त्या पर्वतीय रांगांचा अभ्यास करत होतो। आणि आता आपण अभ्यास करतोय ते म्हणजे कुठले, बेसिन किंवा ही जी सागरी खोरे जे आहे, सागरी मैदान जे आहे त्या सागरी मैदानाच्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे, माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण करून घेतो आहे। आता ह्याच्यामध्ये ही जी सागरी मैदान जे आहे ह्या सागरी मैदानाचा विचार जर आपण करत असताना ही जी जलमग्न पर्वतीय रांग जी आहे हिंदी महासागरामध्ये गेलेली ही जी जलमग्न पर्वतीय रांग जी आहे आणि ह्या जलमग्न पर्वतीय रांगेपासून किंवा ह्याच्या ज्या जलमग्न पर्वतीय रांगा ज्या आहे ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा ज्या आहे ह्या वेगवेगळ्या दिशेला गेलेल्या आपणास पाहायला मिळत आहे। बघा ही जी मध्य पर्वतीय रांग जी आहे ही कुठे गेलेली आहे तर वायव्य दिशेकडे गेलेली आपणास पाहायला मिळत आहे। ही कुठे गेलेली आहे
हिंदी आपण भारतीय भूमीकडे गेलेली आपणास पाहावयास मिळते. ही जी पर्वतीय रांग जी आहे ही पर्वतीय रांग कुठे गेलेली आपणास पाहावयास मिळते तर ऑस्ट्रेलिया खंडाकडे गेलेली आपणास पाहावयास मिळते. आणि ही जी पर्वतीय रांग जी आहे ही दक्षिण आफ्रिका खंड जे आहे त्या दक्षिण आफ्रिका खंडाकडे गेलेली आपणास पाहावयास मिळते. आणि ह्याच्या दरम्यान किंवा ह्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जे मैदान जे आहे हे मैदान निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळते. जी मैदानाची जी विभागणी जी आहे ही मैदानाची विभागणी ही जी हिंदी महासागराच्या मध्यवर्ती असणारी जी पर्वतीय रांग जी आहे या पर्वतीय रांगामुळे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेसिन वेगवेगळ्या प्रकारचे खोरे जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे खोरे विकसित झालेले आपणास पाहावयास मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे खोरे जे आहे वेगवेगळ्या प्रकारची खोरे विकसित झालेले आपणास पाहावयास मिळते. आता हे खोरे विकसित होत असताना हे जे खोरे विकसित होत असताना ह्याची जी रुंदी जी आहे किंवा ह्याची खोली जी आहे ही खोली कशा प्रकारची आहे याची खोली जी आहे ही खोली कशा प्रकारची आहे त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास करणं जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे याची खोली ह्या मैदानाची ही जी खोली जी आहे सागरी मैदानाची ही जी खोली जी आहे ह्या सागरी मैदानाची खोली कशा प्रकारची आहे तर त्याची रुंदी जी आहे ही रुंदी किंवा ही जी खोली जी आहे ही 4000 ते 8000 मीटरच्या दरम्यान आपल्याला ही जी खोली जी आहे ही खोली आपणास पाहावयास मिळते. खोली आपणास पाहावयास मिळते. किती 4000 ते 8000 मीटर जे आहे त्या 8000 मीटर पर्यंत ही जी खोली जी आहे ही खोली विकसित झालेली आपणास पाहावयास मिळते आहे. खोली विकसित झालेली आपणास पाहावयास मिळते आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी खोली जी आहे ह्या खोलीचा आपण अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये ही जी खोली जी आहे ही खोली आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना कशा प्रकारचे आहे तर ह्याच्यामध्ये ही जी खोली जी आहे ही जी खोली जी आहे ह्या खोलीचा आपण अभ्यास करत असताना 4000 ते 8000 मीटरच्या दरम्यान आपल्याला ही जी खोली जी आहे ही खोली आपण सांगता येते. त्याचबरोबर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खोरे आपणास पाहावयास मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे हे जे खोरे जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे खोरे आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळतात. आता हे खोरे कोणकोणते आहे तर हे जे खोरे जे आहे हे खोरे वेगवेगळ्या प्रकारचे खोरे त्याच्यामध्ये ओमान बेसिन खोरं आपण म्हणतोय. आता हे जे ओमान बेसिन खोरं जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपण बघतोय की हे जे ओमानचं आखात आपण पाहतोय किंवा अरेबियन समुद्र जे आहे त्या अरेबियन समुद्राच्या इथं दरम्यान जे आपण पाहतोय की जे आखात जे आहे या आखाताजवळ ओमानच्या आखाताजवळ जवळपास 4000 मीटर खोलीवर 4000 मीटर खोलीवर हे जे बेसिन जे आहे हे बेसिन तयार झालेलं आपणास पाहावयास मिळते. हे जे बेसिन जे आहे हे बेसिन ह्या पट्ट्यामध्ये इथं तयार झालेलं आपणास पाहावयास मिळतं आहे. आणि याची खोली जी आहे ही खोली किती आहे तर 4000 मीटर एवढी खोली आहे. 4000 मीटर एवढी खोली आपणास सांगता येते. दुसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठले अरेबियन बेसिन. अरेबियन बेसिन किंवा अरेबियन खोरं आपण म्हणतोय. हे अरेबियन खोरं किंवा हे जे सागरी खोरं जे आहे हे सागरी खोरे किंवा सागरी मैदान जे आहे हे सागरी मैदान कुठे आपणास पाहावयास मिळत आहे तर ह्या ठिकाणी आपण बघतोय की हे आफ्रिका खंड आहे हे आशिया खंड आहे आणि भारतीय हे याला आशिया खंडाचा किंवा हा जो भारतीय उपखंडाचा भाग आपण म्हणतोय भारतीय उपखंड जे आहे ह्याच्या भागामध्ये ह्याच्या दरम्यान आफ्रिका खंड आणि भारतीय उपखंडाच्या दरम्यान असणार जे खोलगट वर्तुळाकार अशा प्रकारचे जे बेसिन जे आहे त्या खोलगट वर्तुळाकार असणाऱ्या बेसिनला आपण काय म्हणतोय अरेबियन बेसिन अशा प्रकारचं आपण म्हणतोय किंवा अरेबियन खोरे अशा प्रकारचं आपण म्हणतोय किंवा सागरी खोरे जे आहे हे सागरी खोरे किंवा सागरी मैदान असं सुद्धा आपण म्हणतोय. हे कुठं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर हे दक्षिणेकडे हे जे आपण पाहतो की हे जे दक्षिणेकडे हे जे बघू आपण पाहतो की हे जे दक्षिणेकडे हे जे खोरं जे आहे तर हे 5 डिग्री म्हणजे दक्षिणेकडे आपण पाहतोय की दक्षिणेकडे हे जे खोरं जे आहे अरेबियन बेसिन जे आहे हे कुठपर्यंत पसरलेलं आहे तर दक्षिणेकडे 5 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत म्हणजे साक्रेटो आणि ही जे चांगोस रिज जे आहे म्हणजे हे जे साक्रेटो आणि चांगोस कटक जे आहे ह्या कटकापर्यंत हे जे बेसिन जे आहे हे बेसिन 5 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत पसरलेलं आपणास पाहावयास मिळतं आहे. आणि ते दक्षिणेस काय होत जाते अरुंद होत जाते. हे जे दक्षिणेमध्ये आपण पाहतो की हे अरुंद होत जाताना आपल्याला दिसून येत आहे. हे जे अरुंद होत जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि याची खोली जी आहे हिची खोली किती 4000 ते 8000 मीटरच्या दरम्यान 4000 ते 8000 मीटरच्या दरम्यान आपल्याला याची खोली जी आहे याची खोली आपणास सांगता येते. म्हणजे हे झालं दुसरं
दुसरं बेसिनच्या संदर्भामध्ये म्हणजे काय, खोऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा सागरी मैदानाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे दुसरं मैदान जे आहे या दुसऱ्या मैदानाच्या संदर्भामध्ये, दुसऱ्या खोऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे ही माहिती सांगता येते. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे कुठलं आहे, सोमाली बेसिन आपण म्हणतोय, सोमाली बेसिन. आता ह्या ठिकाणी ही जी साक्रेटो आणि चांगोस रिज जी आहे, साक्रेटो आणि चांगोस रिज आणि ह्या ठिकाणी असणारे सेंट पॉल रिज जी आहे, या सेंट पॉल रिजच्या दक्षिणेस काय आहे, सेजिलिस रिज मुळे, ही जी सेजिलिस रिज जी आहे ह्या सेजिलिस रिज मुळे काय झालेलं आहे, सोमाली बेसिन जे आहे हे सोमाली बेसिन तयार झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. ही जी सोमाली बेसिन जे आहे हे सोमाली बेसिन आपल्याला पाहावयास मिळते. ते आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेलं आहे. म्हणजे हे जे आफ्रिकेची ही जी किनारपट्टी जी आहे त्या आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेली आहे आणि दक्षिणेस ते कुठपर्यंत आहे, तर दक्षिणेस मॉरिशस बेट जे आहे ह्या मॉरिशस बेटाजवळ हे जोडले गेलेले आपल्याला हे जे बेसिन जे आहे ते बेसिन आपणास पाहावयास मिळते. ते मोठ्या अशा प्रकारचे बेसिन आपल्याला नकाशात जरी लहान वाटत असले तरी ते मोठ्या अशा प्रकारचे बेसिन जे आहे, मोठ्या अशा प्रकारचे जे खोरं जे आहे हे खोरं आपल्याला यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. त्यानंतर चौथं घटक आपल्याला सांगता येते, चौथं जे खोरं जे आहे सागरी मैदानामध्ये हिंदी महासागराच्या मध्येच्या असणारं जे मादागास्कर बेसिन आपण म्हणतोय किंवा मादागास्कर खोरे आपण म्हणतोय, सागरी खोरे आपण म्हणतोय. आता ही जी सेंट पॉल रिज जी आहे, ही जी सेंट पॉल रिज जी आहे ह्या सेंट पॉल रिज आणि रिजच्या दरम्यान 10° ते 50° अक्षवृत्ताच्या दरम्यान, 10° ते 50° अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेने पसरलेलं आहे. म्हणजे हे जे उत्तर आणि दक्षिण दिशेने हे जे पसरलेले हे काय आहे, सागरी खोरे आहे किंवा सागरी मैदान आहे. त्याला आपण काय म्हणतो, मादागास्कर बेसिन अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आणि त्याची खोली जी आहे त्याची खोली किती आहे, तर 4000 ते 6000 मीटर जे आहे हे 4000 ते 6000 मीटर पर्यंत याची खोली आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर नाताळ बेसिन आपण म्हणतोय, हे जे नाताळ बेसिन जे आहे हे नाताळ खोरं म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. म्हणजे ह्या ठिकाणी असणारं हे जे मादागास्कर रिज आहे, मादागास्कर रिज आहे, मादागास्कर पर्वतीय रांग जे गेलेले आहे किंवा कटक जे गेलेलं आहे ते कटक आता पश्चिमेकडे असून त्याचा विस्तार जो आहे हा विस्तार कशा प्रकारचा आहे, मादागास्कर बेटाच्या नैऋत्य दिशेकडे पर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. मादागास्कर बेटाच्या नैऋत्य दिशेचा आपल्याला पाहायला मिळतंय व आफ्रिका खंडाच्या दक्षिणेस आपल्याला हे जे नाताळ बेसिन जे आहे हे नाताळ बेसिन आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे 5वं नाताळ बेसिन आपल्याला सांगता येते. त्यानंतर 6वं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे, इंडियन अटलांटिक बेसिन. आता इंडियन अटलांटिक बेसिन जे आहे, आता हे जे अटलांटिक महासागर जे आहे इथे दक्षिणेकडे अटलांटिक महासागर जे आहे, इकडे आपण पाहतो की अटलांटिक महासागर जे आहे ह्या अटलांटिक महासागरातील जे अटलांटिक आणि आर्टिक बेसिनचा जो भाग जो आहे हा संलग्न अशा प्रकारचा आहे, हा संलग्न अशा प्रकारचा भाग आहे, हा संलग्न अशा प्रकारचा भाग आहे, हा जोडला गेलेला आहे. हा हे पुढं अटलांटिक महासागरामध्ये जाते आणि त्या संलग्न अशा प्रकारचा आहे. आणि ह्या सर्वात खोल भागाची ह्या ठिकाणचं जे सर्वात खोल भाग जो आहे किंवा सर्वात खोल जी गर्ता जी आहे, आपण गर्ता म्हणल्यापासून जे बेसिन जे आहे, खोरे जे आहे याची खोली 6000 मीटर पर्यंत सागरी मैदान जे आहे ते सागरी मैदानाची खोली आपणास याच्यामध्ये सांगता येते. अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी ही माहिती जी आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. त्याचबरोबर 7वं जे आहे ते म्हणजे कुठलं आहे, अंदमान बेसिन. आता ह्या ठिकाणी असणार जे बेसिन जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, अंदमान बेसिन आपण म्हणतोय. हे बंगालच्या उपसागरात आपल्याला हे बेसिन आपल्याला पाहायला मिळते आणि हे अंदमानच्या पूर्वेस हे जे अंदमान निकोबार जे बेट जे आहे त्या अंदमानाच्या पूर्वेस आपल्याला हे जे बेसिन जे आहे हे बेसिन आपल्याला पाहावयास मिळते. आणि हे पूर्वेस उथळ असे बेसिन आपणास ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. म्हणजे अशा प्रकारचे हे जे अंदमान बेसिन जे आहे त्या अंदमान बेसिनची माहिती याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर पुढचं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे, इंडो ऑस्ट्रेलियन बेसिन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय, कोकस कलिंग बेसिन असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा खोरे असे सुद्धा आपण म्हणतोय. इंडियन ऑस्ट्रेलियन नदी खोरे म्हटल्यापेक्षा सागरी खोरे जे आहे ते सागरी खोरे अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. आता ही जी मध्यवर्ती पर्वतीय रांग जी आहे ह्या मध्यवर्ती पर्वतीय रांगेच्या सर्वात विस्तीर्ण अशा प्रकारचे जे बेसिन जे आहे हे सर्वात विस्तीर्ण अशा प्रकारचे बेसिन हे आहे. आणि याचा विस्तार जो आहे ह्याचा विस्तार किती आहे, तर 10° उत्तर अक्षवृत्त जे आहे हे 10° उत्तर अक्षवृत्त आणि 50° दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे जे
इंडो ऑस्ट्रेलियन खोरं जे आहे किंवा इंडो ऑस्ट्रेलियन हे जे बेसिन जे आहे हे इंडो ऑस्ट्रेलियन बेसिन आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आता त्याची खोली जी आहे किती आहे, 4000 ते 6000 मीटर एवढी खोली आपल्याला ह्याचे पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर हे जे जावा बेट जे आहे, हे जावा बेट आणि ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेस जे 12 अंश दक्षिण ते 30 अंश दक्षिण अक्षांशापर्यंत ही सर्वात जास्त ही जी खोली जी आहे ही सर्वात जास्त खोली आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याची खोली जी आहे ती 8000 मीटर पर्यंत आपणास पाहावयास मिळते. म्हणजे अशा प्रकारचे हे इंडो ऑस्ट्रेलियन खोऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते. त्यानंतर पूर्व इंडियन आणि ऑस्ट्रेलियन बेसिन. आता हा पूर्व इंडियन आणि ऑस्ट्रेलियन बेसिन जे आहे, पूर्व इंडियन आणि ऑस्ट्रेलियन बेसिन. आता ही जी जलमग्न पर्वतीय रांग जी आहे त्या जलमग्न पर्वतीय रांगांच्या या दक्षिण शाखांनी, या ज्या शाखा ज्या आहे ह्या शाखाने दक्षिण बेसिन जे आहे हे दक्षिण बेसिन वेढलेला आहे, दक्षिण बेसिन वळलेला आहे. आणि याचा विस्तार जो आहे याचा विस्तार किती आहे तर 500 आपण पाहतोय की हे जे 50 अंश दक्षिण अक्षरवृत्तापर्यंत हे जे दक्षिणेस पर्यंत आपल्याला हे पसरलेलं आहे. आणि ते केर्गुलियन रीज जी आहे ही केर्गुलियन रीज पर्यंत ही गेलेली आपणास पाहायला मिळते, रीज पर्यंत गेलेली आपणास पाहायला, आणि ती मर्यादित अशा प्रकारचं ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे जे याच्यामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. हे झालं आता दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं. तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं. आणि पुढचं जे वैशिष्ट्य जे आहे हिंदी महासागराच्या तळरचनेचा आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे डोह किंवा गर्ता अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता डोह किंवा गर्ता आपण मागे आपण अभ्यास केलेला आहे की पॅसिफिक महासागरामध्ये किती गर्ता आहे, अटलांटिक महासागरामध्ये किती गर्ता आहे, हिंदी महासागरामध्ये किती गर्ता आहे, त्या गर्तेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केलेला आहे. तशाच प्रकारचे हिंदी महासागरामध्ये सुद्धा अनेक अशा प्रकारच्या गर्ता ज्या आहे ह्या अनेक अशा प्रकारच्या गर्ता आपण अभ्यास करणार आहोत. ह्याच्यामध्ये जवळपास हिंदी महासागराचे एकूण क्षेत्रफळ जे आहे, हे जे एकूण क्षेत्रफळ जे आहे हिंदी महासागराचं, हे एकूण क्षेत्रफळापैकी 60% प्रदेश जो आहे, म्हणजे एकूण क्षेत्रफळापैकी जो 60% प्रदेश जो आहे हा प्रदेश 4000 ते 6000 मीटर खोल, म्हणजे मीटर खोल सागरी मैदानाचा भाग आहे. म्हणजे 4000 ते 6000 मीटर खोल सागरी मैदानाचा भाग जो आहे हा खोल सागरी मैदानाचा भाग आपण याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. आता ह्याची खोल गर्ता जी आहे, ही जी गर्ता जी आहे ह्या गर्ता खोल अशा प्रकारची गर्तांची संख्या जी आहे ही गर्तांची संख्या अत्यंत कमी आपणास पाहावयास मिळते. सर्वात जास्त गर्ता जी आहे ह्या पॅसिफिक महासागरामध्ये होत्या, नंतर अटलांटिक महासागरामध्ये, आणि हे अशा प्रकारचे जे गर्ता होता. परंतु याच्यामध्ये ह्या ठिकाणी जी गर्ता जी आहे, म्हणजे या ठिकाणी असणारी ही जी गर्ता जी आहे ही गर्ता म्हणजे कुठली आहे तर ह्या ठिकाणी असणारी जावा बेट जे आहे ह्या जावा बेटाच्या दक्षिणेस खोल अशा प्रकारची जी गर्ता जी आहे या भागामध्ये खोल अशा प्रकारची गर्ता जी आहे त्याला आपण काय म्हणतोय सुंदा गर्ता असं आपण म्हणतोय. काय म्हणतोय सुंदा गर्ता असं आपण म्हणतोय. आणि त्याची खोली जी आहे त्याची खोली 8110 मीटर एवढी आहे. किती 8110 मीटर एवढी खोली जी आहे एवढी खोली आपण याची सांगता येते. 8110 मीटर एवढी जी खोली जी आहे एवढी खोली आपण याच्यामध्ये सांगता येते. आता ही खोली जी आहे ही सुंदा गर्तेचे आपल्याला सांगता येते. म्हणजे अशा प्रकारचं हे जे हिंदी महासागराची ही जी तळरचना जी आहे ही हिंदी महासागराची तळरचना या ठिकाणी संपलेली आहे. आता आपल्याला पुढचा जो भाग जो घ्यायचा आहे हा पुढचा भाग आपल्याला जो घ्यायचा आहे तो पुढचा भाग कुठला आहे तर हे दुसरं जे टॉपिक जे आहे हे दुसरं टॉपिक सुद्धा ह्या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. दुसरं जे टॉपिक जे आहे हे दुसरं टॉपिक सुद्धा आपण ह्या ठिकाणी संपवलेलं आहे. दुसरं टॉपिक आपण कोणकोणतं आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण 3 महासागरांचे साधारण महासागराची तळरचना आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण अभ्यास केली की सर्वसाधारण तळरचना कशा प्रकारची आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये भूखंडमनचा आपण अभ्यास केला आहे. सागरी उतार जो आहे हा सागरी उतार आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला आहे. सागरी उतार जो आहे हा सागरी उतारच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ती माहिती आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे. त्यानंतर
आपण अभ्यास केला की ते म्हणजे काय, सागरी मैदान आपण अभ्यास केले आणि सागरी मैदानाबरोबरच आपण सागरी पर्वतीय रांगा ज्या आहे, ह्या सागरी पर्वतीय रांगांच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागच्या वेळेस जी आहे मागच्या वेळेस आपण अभ्यास केला आहे. आणि त्यानंतर ही जी वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक जे आहे या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या संदर्भामध्ये ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारचं ही जी माहिती जी आहे ही माहिती ह्याच्यामध्ये आपण केलेली आहे. पुढचं जे आहे ते पुढचे घटक जे आहे पुढचा घटक आपण पुढचा जो पिरियड जो आहे त्या पुढच्या पिरियडला आपण तिसरं जे टॉपिक जे आहे हे तिसऱ्या टॉपिकची सुरुवात जी आहे तिसऱ्या टॉपिकला सुरुवात आपण पुढच्या वेळेस आपण करणार आहोत. पण त्याच्यामध्ये तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला महासागराची जी सागरी क्षारता जी आहे, सागर जलाची क्षारता जी आहे, सागर जलाच्या क्षारतेच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर सागर जलाची क्षारता आणि सागर जलाचे तापमान जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे ही माहिती या तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला करावायची आहे. म्हणजे अशा प्रकारचं ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतो.